जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। सन्माननीय आमदार खताळ यांनी चुकीच्या पद्धतीनं विधान भवनामध्ये आदरणीय माजी आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह विधान केली। त्याचं वस्तुतः पत्रकार, नागरिक आणि उभ्या महाराष्ट्राला माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे। त्या क्लिपचा जो उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता, ती क्लिप काय आहे या संदर्भात त्या गाडीतील ज्याची गाडी, त्या गाडीमध्ये बसलेली ती जी मुलं होती ते या ठिकाणी आलेले आहेत। प्रथमतः आपण त्यांच्याकडूनच ते ऐकून घेऊया। या ठिकाणी तुम्ही आता बघितलं असेल का कसा केविलवाना प्रयत्न आपल्या इथल्या स्थानिक आमदारांनी पवित्राच्या विधानसभेत गांजा आणि ड्रग्जचा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला, आणि त्यांनी त्यानंतर त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी एक खोटी क्लिप ही फिरवली संगमनेरमध्ये का जो गांजा तस्करीमध्ये जो आरोपी पकडलेला आहे आणि तो आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या गाडीत बसल्याचं त्यांनी एक व्हिडिओ दाखवलेला आहे। त्याची सत्यता आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। पुढे घे। बस या ठिकाणी हा कार्यकर्ता म्हणून त्यांनी तो पडवळ दाखवलेला आहे आणि हा कार्यकर्ता साहेबांच्या गाडीत बसलेला, अशी ती व्हिडिओ क्लिप त्यांनी व्हायरल केलेली आहे। पुढे घे। आपण बघतोय आता ज्या थार गाडीचं पूजन आदरणीय साहेब आणि खासदार लंके साहेब यांच्या हस्ते कांदळकर कुटुंबियांनी केलं होतं, ते जे दोन मालक आहेत आणि इतर दोन मुलं, हे गणेश साखर कारखान्याच्या दिवशी निवडणूक होती त्या दिवशी गाडी त्यांनी घेतली। त्यांनी पूजा करण्याच्या निमित्तानं ते त्या ठिकाणी गेले होते। ते दोघंही या ठिकाणी आलेले आहेत। त्या दोघांनाही मी आपल्या पुढे सादर करत आहे। आणि आपण एक विचार करू शकतो का खासदार लंके साहेब या ठिकाणी गुलाल घेतलेला आहे। जर त्या गाडीमध्ये गुलाल घेतलेला पडवळ दिसला नाही तुम्हाला, पडवळ तिथे कशाला जाईल? ही जी दोन मुलं आहेत ते वस्तुस्थिती या ठिकाणी आपल्याला सांगतायत। कांदळकर, मी नवीन थार गाडी घेतल्या असता मी गणेश नगर कारखान्याच्या इलेक्शनचा निकाल होता त्या दिवशी मी साहेबांचं लोकेशन घेतलं की मला गाडी पूजायची आहे, म्हणून मी तिथं गेला असता तिथं लोकनेते थोरात साहेब होते, निलेश लंके साहेब होते, आणि तिथं गेल्यानंतर मी तोच व्यक्ती आहे की गाडीत बसलेला तो दिसतोय तुम्हाला, त्यांनी दाखवलाय तो मीच आहे, साईराज बाबासाहेब कांदळकर। मी सार्थक कांदळकर, ते तुषार पडवळ म्हणून जे त्यांनी दाखवलंय व्हिडिओमध्ये, तो तुषार पडवळ नसून सार्थक कांदळकर मी स्वतः आहे। आणि आम्ही
साईने गाडी घेतल्यानंतर आम्ही तिथं गाडी पूजण्यासाठी तिथं गेलेलो होतो. व ती व्हिडिओ ती टेम्पल ट्री म्हणून हॉटेल आहे तिथली व्हिडिओ. तुम्ही राहणारे कुठे नाही? आम्ही राहणार तळेगाव. आम्ही हे दोघं पण आमच्या सोबत होते त्यावेळेला. आणि आम्ही हे गांजाच्या प्रकरणामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला गांजा हे काही वगैरे माहित नव्हतं. हे सर्व मित्र त्या दिवशी ही गाडी पूजण्यासाठी तिथं शिर्डी येथे गेलेले होते. तेच सगळे आपली प्रतिक्रिया मित्र आहेत ते देत आहेत. आणि व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर एकूण जी व्हिडिओ व्हायरल केलेली त्यानंतर आम्हाला खूप त्रास झालेला आहे. आमच्या घरच्यांना आमचे मित्र नातेवाईक सगळे विचारतात. पण आम्ही ही व्हिडिओ त्यांना दाखवल्यानंतर त्यांना थोडा विश्वास बसलेला आहे. आम्ही एक उच्च शिक्षित आहोत, इंजिनियर आहोत, आणि असं दाखवून आम्ही ना सगळे तिथे गणेशच्या कारखान्याच्या वेळी काल लागलो सगळे गाडी पूजायला गेलो. त्यांनी व्हिडिओ दाखवली का ते गाडीचा व्हिडिओ त्यांनी त्या गांजाच्या व्हिडिओ सोबत लिंक केला. ज्या दिवशी ती व्हिडिओ आली त्या दिवशी याच्या बहिणीचं लग्न होतं. त्या बहिणीच्या लग्नात सगळे पाहुणे रावळे सगळे विचारू राहिले की कसं काय तुम्ही गांजाचा धंदा करायला लागले का काय का करायला लागले. ते लग्नात पूर्ण सगळा तिथं विषय होऊन गेला. तर आमचं आत्ताच्या प्रतिनिधी एवढंच म्हणणं आहे का तुम्ही असं नका करू, गरीबाच्या मुलांना नका छळ करू. तुम्ही याच्यातून काही जे आहे मुख्य आरोपी त्यांना तुम्ही काही शिक्षा द्या. ते थोरात साहेबांचे कार्यकर्ते असू दे नाही तर कोणाचे असू दे, ते आरोपीचे त्यांना शिक्षा द्या, काही अडचण नाही. पण हे जे चुकीच्या व्हिडिओ दाखवून किंवा फक्त थोरात साहेबांची बांधणी करायची म्हणून असं काही करू नका. हे आमच्या घरातलं लग्न सगळं सोडून पाहुणे रावळ्यांमध्ये हाच विषय चालू होता त्या दिवशी. हे जुने व्हिडिओ ही आणि हाही साहेबांचे कार्यकर्ते. तुम्ही या संदर्भात तक्रार दाखल करणार आहात का पोलीस स्टेशनला? आमची एक तक्रार दाखल करायची तयारी, काही अडचण नाही. करून मी अक्षय दिघे. ऍक्च्युअल मध्ये आमच्या मित्रांनी म्हणजे आमच्या भावानी गाडी घेतली होती. तर आम्ही 4 जण ती गाडी याच्या म्हणजे नारळ फोडण्यासाठी साहेबांकडे घेऊन गेलो होतो. दैवत असल्या कारणाने आम्ही पहिल्यांदा साहेबांना मान देणार होतो म्हणून आम्ही तिथे गेले असता तर गाडीची सर्व आम्ही निस्तर पूजा वगैरे सगळी केली. त्याच्यानंतर लोकनेते माननीय निलेश साहेब लंके हे पण आलेले होते. तर आपलं दैवत आणि निलेश लंके आम्ही ते म्हणे मी चालवतो गाडी. तर मग आम्ही 3 जण मागं बसलेलो होतो आणि तिची एक सुंदर प्रकारे राईड घेतली. त्यानंतर आता काही प्रॉब्लेम झाला हेच कळलं नाही आम्हाला. ती व्हिडिओ पण आमच्या इंस्टाग्रामला सगळ्यांच्या ऑलरेडी आहे, तशी ओरिजिनल व्हिडिओ आहे. तर ती व्हिडिओ आता एडिट करून त्याच्यामध्ये छेडछाड करून नंतर आता ही व्हिडिओ बनवलेली आहे. तरी आम्हाला एक सांगणं आहे का लोकप्रतिनिधी असावा तर आमच्या थोरात साहेबांसारखा असावा. त्यांनी आजपर्यंत अशा कोणतीही एक बनावट व्हिडिओ त्यांनी प्रसारित केलेली नाही. आजपर्यंत त्यांनी जेवढे आता नव्या लोकप्रतिनिधी जेवढे साहेबांवर डाव केलेले आहे किंवा व्हिडिओ बनवलेले आहेत तर सगळ्या व्हिडिओला आमच्या यशोधन कार्यालयामार्फत सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे. तसंच ह्या व्हिडिओला पण हे एक उत्तर आहे. फक्त याच्यापासून आम्हाला एक झालेला आहे, तो एक मनस्ताप झालेला आहे. कारण सगळे आम्हाला मेसेज करताय, फोन करताय का तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात, तुमचे सगळे बिझनेस सेटल आहे, तर तुम्ही त्या धंद्यांच्या जीवावर नव्हे तर ह्या तुमच्या काळ्या धंद्यांच्या जीवावर मोठे झालेले आहात का, असा सगळ्यांचा प्रश्नचिन्ह झालेला आहे. एक समाजातून आम्हाला एक बाजूला जाण्याची एक वेळ येऊ नये, फक्त एवढीच एक विनंती आहे आमची का सगळं करा, फक्त आम्हाला समाजामधून उठू नका, बस बाकी काय नाही. आणि असे खोटे व्हिडिओ काही दाखवू नका. आमच्या आई वडिलांचे किंवा आमच्या घरच्यांचे पण असे संस्कार नाही. आणि माननीय थोरात साहेब आमचे दैवत आहे, त्यांनी पण आम्हाला एवढे खालचे संस्कार दिलेले नाही किंवा आम्ही असे 2 नंबरचे काळे धंदे करू आणि मोठं होऊ. साहेबांनी आम्हाला वेळोवेळी चांगलंच मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून मागं पण आम्ही व्यवस्थितच आहात आणि पुढं पण आम्ही व्यवस्थितच राहणार आहोत. आपण एक लक्षात आलं असेल संघटित राजकारण हे हिस्ट्री क्रिएटर आहे. आतापर्यंत स्वर्गीय तुकाराम साहेब असतील, स्वर्गीय दत्ता देशमुख असतील, भाऊसाहेब थोरात असतील. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.